नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर तालुका माळशिरस या कारखान्याचा आसवानी प्रकल्प डिस्टिलरी बॉयलरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ नंदिनी देवी मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। प्रथम बॉयलर पूजन अगोदर सत्यनारायण महापूजा करण्यात आली। ही पूजा उभयतांच्या शुभ हस्ते संपन्न झाली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील यांनी केले। त्यांनी प्रास्ताविकामध्ये सांगताना कारखान्याचा लेखाजोखा सांगितला, तसेच अथक प्रयत्न करून हा डिस्टिलरी प्लांट आसवानी प्रकल्प चालू केला असल्याचे सांगितले। खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना कारखान्याची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ व सर्व टीमने कारखाना व डिस्टिलरी चालू करण्यासाठी खूप प्रयत्न केले। गेली 3 वर्षे हा कारखाना बंद अवस्थेत होता, परंतु सर्वांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर 3 वर्षे बंद असलेला कारखाना एक महत्वाचा भाग असलेला डिस्टिलरी म्हणजेच आसवानी प्रकल्प अवघ्या 3 महिन्यात उभा करण्यात रणजित दादांना यश आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले। या कार्यक्रमाचे आभार कारखान्याचे संचालक बाबाराजे देशमुख यांनी मानले। यावेळी शिवामृत दूध संघाचे माजी चेअरमन राजसिंह मोहिते पाटील, माजी खासदार व श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ सत्यप्रभादेवी रणजित सिंह मोहिते पाटील, शिवरत्न शिक्षण संस्था व शिवामृतचे चेअरमन धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समितीच्या सभापती सौ वैष्णवी देवी मोहिते पाटील, उपसभापती किशोरसिंह सूळ, सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, प्रतापराव पाटील, अकलूज ग्रामपंचायतचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सदस्य, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक पदाधिकारी, सर्व सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कारखाना स्थळावर वृक्षारोपण करण्यात आले।